श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. थांबा जरा, तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही देवाला गमवू शकता. देव तुम्हाला म्हणतोय, तुमच्याकडे देवासाठी 5 मिनिटे आहेत का? जर का तुम्ही तुमची पुढील 5 मिनिटे देवासाठी हा संदेश ऐकण्यात घालवले तर तुमचे पुढील 100 वर्ष सुखाने जातील. देव म्हणतो, 90% लोकांना याकडे दुर्लक्ष केले, पण मला माहीत आहे तू नाही करणार, कारण हे तुम्हाला तुमच्या वेदनापासून मुक्त करेल. विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा. देव म्हणतो, पुढील 10 मिनिटांमध्ये तुम्हाला ते सर्व मिळणार आहे ज्याचे तुम्ही हकदार आहात, जे तुमचे आहे. पण काही वाईट लोकांच्या वाईट कृत्यामुळे ते तुमच्यापर्यंत आले नाही. मी सर्व तुमचे वाईट काढून टाकत आहे. पुष्टी करण्यासाठी 7777 टाईप करा. तुम्हाला नेहमी पद्धती समजत नाहीत, त्याचं मार्ग तुमच्यासाठी नेहमीच अर्थपूर्ण नसतात, परंतु आपल्याला हे समजले पाहिजे की देव मोठे चित्र पाहतो. देवाची योग्य वेळ येण्यासाठी सर्व गोष्टी एकत्रित आले पाहिजे आणि तेही फक्त तुमच्या देवाच्या हातात आहे. देव तुमच्यासाठी सर्व गोष्टी एकत्रित आणणार आहे, तुमच्यासाठी चमत्कार करणार आहे. आता तुमच्या सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी तुम्ही देवाच्या वेळेवर विश्वास ठेवण्यास शिकले पाहिजे. देवावर विश्वास असल्यास आत्ताच हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि होय देवावर विश्वास आहे असे टाईप करा. तुमचे काम मार्गाला लागल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडे तुमच्यासाठी मोठ्या योजना आहेत. तुमचे भविष्य आशीर्वाद, प्रगती आणि वाढ यांनी भरलेले असेल. मी ते आधीच कॅलेंडरवर चिन्हांकित केले आहे. तुमची वेळ येत आहे. स्वतंत्र विजय आणि आशीर्वाद तुमचे भविष्य आहे. देव आज तुम्हाला म्हणतोय, तुम्ही ज्या लढाईतून जात आहात त्यापेक्षा तुमचे आशीर्वाद खूप जास्त असतील. हार मानू नका, मी तुम्हाला विजय करीन. देव आज तुम्हाला म्हणतोय, मी तुझ्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती पाठवेन जे तुझ्या चेहऱ्यावर दररोज हास्य ठेवेल. माझ्या वेळेवर विश्वास ठेव. देव आज तुम्हाला म्हणतोय, तुमच्यासाठी एक मोठा चमत्कार घडेल. तुम्ही ज्या लढाईतून जात आहात ते तुमच्यावर येणारे आशीर्वादाचे साधन असेल. तुमची परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करा. चमत्कार दररोज घडतात, म्हणून कधीही विश्वास ठेवणे थांबवू नका. मी तुमच्या आयुष्यात खूप लवकर बदल करू शकतो. तुम्ही या ठिकाणी बराच काळ आला आहात. उठून चालण्याची वेळ आली आहे. तुमची प्रगती होत आहे. त्यात तुझा नावाचा चमत्कार आहे. प्राप्त करून घेण्यासाठी होय देवा मी तयार आहे असे टाईप करा. मी तुम्हाला शब्दाच्या पलीकडे आशीर्वाद देणार आहे. मी तुमच्या समस्येकडे वळणार आहे. हार मानू नका, उत्तरे येत आहे. देव आज तुम्हाला म्हणतोय, काल रात्री तू काय प्रार्थना केलास मी तुला ऐकलो. मी तुम्हाला उपचार, उत्तरे आणि आशीर्वाद पाठवत आहे. देव तुम्हाला सांगत आहे, त्याचे तुम्ही पूर्णपणे पालन केले पाहिजे, तर तुम्ही तुमच्या साधनाच्या परिस्थितीच्या पलीकडे कधीही जाऊ शकणार नाही. जर तुम्ही त्याचे पालन केले नाही तर तू जेथे आहेस तेथे कायमच नाही. तुझ्या वाटेवर मला स्फोटक आशीर्वाद आहेत. मी तुला तुझ्या पगारापेक्षा वाढवीन. मी तुमच्या आयुष्यात अचानक बदल घडवून आणेल. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट विचार करत असते आणि विषारी असते तेव्हा लक्षात ठेवा की ते तुमच्याबद्दल नाही, हे त्याच्या आंतरिक स्थितीचे प्रतिबिंब आहे. माझ्या बाळा, आयुष्यात कितीही संकटे आली तरी हरकत नाही, पण तुझा हात माझ्या हाती दे. मी तुला प्रत्येक वादळातून बाहेर काढेल. स्वतःला कधीही एकटे समजू नका. स्वामी नेहमी असतात, तुमच्यासोबत असतात. ते एका हाकेवर धावणारे असतात. स्वामी मग सोबत असताना
कशाला कोणाची सोबत हवी आयुष्यात? कधी कधी असे प्रसंग येतात की त्यातून बाहेर पडण्याचे कोणतीच दिशा सापडत नाही. आयुष्य एकाच ठिकाणी थांबून राहिले आहे असे वाटते. अशा वेळी खूप रडावे असे वाटते. आपले दुःख कोणाला तरी सांगावेसे वाटते. पण हे सगळं करूनही तुम्हाला आयुष्य जगण्याची दिशा सापडत नाही. अशा वेळी तुम्हाला गरज असते ती एका व्यक्तीची, आणि ती व्यक्ती तुमच्यासाठी स्वामीशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही. इतरावर विश्वास ठेवून बघितलं, आता एकदा स्वामीवर विश्वास ठेवून बघा. स्वामी तुम्हाला कधीही दुखवणार नाही. जो त्याच्यावरती भक्ती करतो, प्रेम करतो, हे त्याच्या स्वतःपेक्षाही जास्त त्याची काळजी घेतात. त्याला स्वतःच्या काळजीची चिंताच उरत नाही. बोलतं मग त्याचे सर्व काळजी स्वामी घेतात. तुझ्या भक्तीचा रंग अजून भरत आहे आणि मी तुझ्यासोबत शेवटपर्यंत आहे हे सांगण्यासाठी मी हा संदेश तुझ्यापर्यंत पोचवला आहे. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज हे सांगणे अत्यंत गरजेचे आहे. कारण विसरू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहे. कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करू नका. कारण माणसे तेवढंच समजतात जेवढी त्याची कुवत असते. खूप सांगायचे होतं, सांगताही आलं असतं, पण आता वेळ निघून गेली. मी पुन्हा भेटेल. माझे उपदेश तुला पुन्हा सांगेन परत नवीन एका दिवशी नवीन संदेशासोबत. ऐकायला विसरू नकोस. स्वामीचा शब्द विसरू नकोस. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा, चांगल्या मनोकामना पूर्ण होवो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.